नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकतात हे आपण कशा प्रकारे जुगाड केलेला आहे मका या पिकाला रासायनिक खत सोडण्यासाठी। तुम्ही पाहू शकतात या टाकीमध्ये युरिया आणि पोटॅश याचे पाणी करून ठेवलेलं आहे आणि बाजूला या टबमध्ये युरिया आणि पोटॅश या टाकीच्या या ड्रमच्या माध्यमातून हे पाणी इथे खाल्लं जातं, खताचं पाणी। आणि या 3 पेज मोटरीच्या साहाय्याने या बोरवेलमध्ये या कॉकच्या ठिकाणी लावलेलं आहे आणि इथे क्लॅम वगैरे लावली व्यवस्थित। आणि या ड्रममध्ये या टबमध्ये रासायनिक खताचं पाणी केलेलं आहे आणि या 3 पेज मोटरीच्या साहाय्याने या बोरवेलच्या पेटीजवळ येथे फ्यूज आहे। फ्यूजमध्ये या 3 पेज मोटरीचे वायरिंग वगैरे घालून दिलेलं आहे, सर्व व्यवस्थित जोडलेलं आहे। अशा प्रकारे आपण रासायनिक खत देण्यासाठी मजूर लागू नये त्यासाठी हा जुगाड केलेला आहे। आपण युरिया आणि पोटॅश असं मोकळं देत असतो तर हवेमध्ये उन्हामध्ये ते खत उडून जातं, त्यासाठी आपण हा जुगाड केलेला आहे। आणि पाणी केलेलं असल्यामुळे खताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही, खताचं बाष्पीभवन होत नाही, हवा वाऱ्यात उडत नाही। अशा प्रकारे आपला हा जुगाड केलेला आहे रासायनिक खत सोडण्यासाठी। इथे कॉक लावलेला आहे, ही 3 पेज मोटर आहे आणि फ्यूजमध्ये जोडल्या असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या वेळ लागत नाही, कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये हा छोटा